नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. शिवसेना भाजप युती कायम. कोर कमिटी बैठकीनंतर भाजपचं स्पष्टीकरण. दिवसभराच्या सर्व चर्चांना भाजपकडून पूर्णविराम. विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात करोडो रुपयांचा फेरफार. विरोधी पक्षनेते विनोद नढे यांचा आरोप. वाल्हेकरवाडीत गॅस गळतीच्या स्फोटात 6 जण जखमी. 4घांची प्रकृती गंभीर. शुक्रवारी पहाटेची घटना. नवरात्रीसाठी रामलीला घागऱ्यांना तरुणींची पसंती. भाडे तत्वावर ड्रेस घेण्यावर भर. आणि भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याचं समाधान. सुवर्ण पदक विजेता अक्षयनं KB9 जवळ व्यक्त केल्या भावना. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जागा वाटपाचा प्रस्ताव नव्यानं शिवसेनेकडे पाठवू असं सांगत शिवसेना भाजप युती कायम राहणार असं स्पष्टीकरण भाजपनं दिलंय. त्यामुळे 25 वर्षांपासूनची ही युती निवडणुकीतही कायम राहणार आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप युती तुटणार अशी चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होती. दिल्लीमध्ये सुद्धा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नितीन गडकरी यांची चर्चा झाली. दिवसभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर दुपारी 3च्या सुमारास मुंबईत भाजप कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात शिवसेनेशी युती ठेवायची की नाही यावर मतदान घेण्यात आलं. यानंतर भाजपनं पत्रकार परिषद घेत गेल्या 25 वर्षांची मैत्री कायम राहावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. जागा वाटपाबाबत कळीच्या 59 जागांसह अन्य जागांबाबतचा एक प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवणार आहोत. तसंच आजच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत महायुती कायम राहावी याबाबत एकमत झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेनं देऊ केलेल्या 119 जागांबाबतची माहिती आम्हाला सूत्रांकडूनच मिळाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. पण हा जुना फॉर्म्युला आहे. मात्र शिवसेना आजपर्यंत ज्या 59 जागांवर जिंकलीच नाही त्या जागा आणि भाजप ज्या 19 जागांवर नेहमी हरलेली आहे त्या जागांबाबत विचार होणं गरजेचं असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं. या सर्व जागांबाबत पुनर्विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी असणारी भीती घालवून उलट मैत्रीचं नातं निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभरात येत्या सोमवारपासून गणित यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मुंबईतील डॉक्टर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातून होणार आहे. या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्कमधूनही शहरात उपयात्रा काढण्यात येईल. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था यांच्या सहकार्यानं ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेनं ही गणित यात्रा आयोजित केली आहे. राज्यभरातील 22 जिल्ह्यांमधील 100हून अधिक शाळांमध्ये ही गणित यात्रा जाणार आहे. त्यासाठी 4 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतून निघालेल्या या यात्रेचा कार्यक्रम सोमवारी दुपारी भिवंडी तालुक्यातील पडघा इथं होणार आहे. त्यानंतर जव्हार, मोखाडा, वेळुंजे, वाघेरा मार्गे नाशिक, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ही यात्रा जाईल. मुंबईतून निघणाऱ्या या मुख्य यात्रेप्रमाणेच पुण्यातील पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र, सोलापूर विज्ञान केंद्र, तलासरी, गडचिरोली आणि शहापूरमधील किनवली इथून 5 उपयात्राही निघणार आहेत. या सर्व यात्रांचा समारोप 1 ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात होईल. विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात करोडो रुपयांचा फेरफार करण्यात आला आहे. तसंच या सर्व प्रकरणावर आयुक्तांना माहिती असूनही त्यांनी मौन धरल्याचा आरोप पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यात आलंय. परंतु पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी केला. शहरातील विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचं सांगत नढे म्हणाले की प्रकल्पाचा ठेका इंदू बिल्डरकडे देण्यात आला. मात्र काम अर्धवट असूनही त्यांना पूर्ण पैसे का देण्यात आले असा सवालही त्यांनी केला. या प्रकल्पात पालिकेच्या करदात्या नागरिकांच्या करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून एकूण 14 इमारती बांधण्याची मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यातील केवळ 13च इमारती बांधण्यात आल्या. त्यामुळे 122 कुटुंबांना याचा फटका बसला असल्याचं नढे यांनी सांगितलं. तसंच ज्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं आहे त्यातही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
आणि हा सर्व प्रकार पालिकेतील अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना माहीत असूनही सर्वजण याबाबत मौन बाळगून असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली। तसंच इमारतीत असणाऱ्या व्यापारी गाळ्यांबाबत कोणतंच पाऊल उचलण्यात आलं नाहीये। उलट या ठिकाणचे नागरिक छोटा मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका करत असल्याचं नढे यांनी सांगितलं। या सर्व प्रकाराबाबत आपण आयुक्त राजू जाधव यांना एक पत्र पाठवलं असून या सर्व प्रकारांवर खुलासा देण्यास सांगितलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्यासाठी जो प्रकल्प राबवण्यात आला, त्या प्रकल्पामध्ये एकूण 9 प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवण्यात आले। त्यामध्ये आम्ही विठ्ठलनगर झोपडपट्टी परिसराचा सर्वे केला आणि हा सर्वे करत असताना आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आल्या। संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि त्यावेळेचा सत्ताधारी पक्ष या सर्वांनी संगमताने जवळजवळ 15 ते 20 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केल्याचा आम्हाला निदर्शनास आलेला आहे। कारण त्या ठिकाणी जे काम झालेलं आहे त्या कामाची क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची आहे आणि त्या ठिकाणी 14 बिल्डिंगची नियोजन असताना केवळ 13 बिल्डिंग त्या ठिकाणी बांधण्यात आल्या। 10 बिल्डिंगमध्ये लोक राहायला गेलेले आहेत, 3 बिल्डिंग अद्याप खाली आहे आणि त्या 3 बिल्डिंगची अवस्था इतकी बेकार परिस्थिती त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, वायरिंग सगळं चोरीला गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हिंदू प्रोजेक्ट नावाच्या बिल्डरला त्या ठिकाणी हा ठेका देण्यात आलेला होता आणि त्या ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। सर्वसाधारणपणे जर उदाहरण द्यायचं झालं तर लिफ्टच्या बाबतीमध्ये प्रत्येक लिफ्टला जनरेटरचं बॅकअप त्या ठिकाणी आवश्यक असताना कुठल्याही लिफ्टला बॅकअप त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात स्वतंत्र पाण्याची टाकी त्या ठिकाणी नाही आहे। ड्रेनेज लाईन देखील अतिशय कमी व्यासाची टाकलेली आहे, त्यामुळं खूप प्रॉब्लेम्स लोकांना त्या ठिकाणी क्रिएट झालेले आहेत। या सर्व परिस्थितीमध्ये गेले 3-3.5 वर्ष राहुल भोसले असतील किंवा त्यांचे वडील जे माजी महापौर हनुमान भोसले हे सातत्याने त्या ठिकाणी फॉलोअप घेतात, परंतु अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील कोणी या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करतात आहे। येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रॉब्लेम्स दूर झाले नाही तर एक सर्व नागरिकांना आम्ही हाताशी धरून खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी करू अशी आयुक्तांना आम्ही त्या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे, केंद्र सरकारकडून गेला पैसे, मुख्यमंत्र्यांकडे काही मागणी करतात? मुख्यमंत्र्यांकडं जेनुर अंतर्गत जे काही घोटाळे झालेले आहेत शहरामध्ये त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आत्ता हा महानगरपालिकेच्या अखत्यारीत विषय असल्यामुळे सातत्याने आम्ही आयुक्तांकडे या संदर्भात आपण लक्ष घालावं या संदर्भात आयुक्तांना वेळोवेळी वेळ देखील मागितला, परंतु ते दुर्लक्ष करतात आहे। ह्यामागे जर कोणी राजकीय व्यक्ती त्यांना साथ देत असेल तर त्याची देखील आम्ही काही करणार नाही, हे या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो। दक्षिण कोरियातील मराठी मंडळानं आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेसाठी आर्थिक मदत केली आहे। माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचं मंडळानं म्हटलंय। इंडियन्स इन कोरिया आणि कोरिया इंडिया असोसिएशनच्या सहकार्याने मराठी मंडळानं 4 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। यावर्षी गणेशोत्सवापूर्वी माळीण दुर्घटना घडली, त्यामुळे कोरियातील सेऊल शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या अमित भट्ट यांनी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याची कल्पना मांडली होती। त्यानंतरच ही मदत कोरियाकडून देण्यात आली आहे। वळूया पुढील बातमीकडे। वाल्हेकरवाडी परिसरातल्या एका इमारतीमध्ये गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला। ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे 6:15च्या सुमारास घडली। यात 6 जण जखमी झाले आहेत, यातल्या 4घांची प्रकृती गंभीर आहे। जखमींच्या उपचाराची सर्व जबाबदारी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी उचलली आहे। वाल्हेकरवाडी परिसरात तानाजी वाल्हेकर यांच्या मालकीची इमारत आहे। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील B6 या खोलीत हा स्फोट झाला। रात्रभर गॅस सिलेंडरच्या ट्यूबमधून गॅसची गळती सुरू होती, त्यामुळे खोलीमध्ये गॅस भरला होता। सकाळी गॅस पेटवल्याबरोबर भीषण स्फोट झाला। यात आसपासच्या 9 खोल्यांचंही नुकसान झालं। 3 जण भाजून तर शेजारची भिंत कोसळल्याने 1 जण जखमी झालाय, तर 1 जण दरवाजा अंगावर पडून जखमी झाला। घटना कळताच अग्निशामक दलानं मदत कार्य सुरू केलं, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। जखमींपैकी 4घांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बसप्पा बसुराज, मोरेश्वर आंबेकर, अशोक पवार, शरद पवार,
आणि अन्य 2 जण जखमी आहेत. यातल्या 5 जखमींवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर, साधारण किती वाजताची घटना आहे? साधारण आम्ही फळशिपला आल्यानंतर 7 वाजता आम्हाला एक्झॅक्ट 7 वाजता उल्लंघनावरून कॉल दिला गेला. त्यानंतर आम्ही तो कॉल अटेंड करण्यासाठी जर आम्ही इथं आलो तर त्या घटनास्थळी आम्ही हा गॅस लिकेजने किंवा कशाने स्फोट झालेला होता हे काही कळालेलं नाही. पण ह्या ज्या घरात स्फोट झाला त्या घरात आम्हाला 3 लोक जखमी भेटले. त्याच्यातून एक वयोवृद्ध नाव आंबेकर आहे त्यांचं, पण पूर्ण डिटेल त्यांचे नाव कळलेलं नाही. एक वयोवृद्ध जवळजवळ 60 ते 70-80 वर्षाचा एक वृद्ध आहेत. एक 50 ते 40 वर्षापर्यंत एक तरुण आहेत. त्याच्यानंतर पलीकडच्या घरात ह्या स्लॅबच्या पलीकडे जी भिंत पडली त्याच्याकडे रेंटवर लहान म्हणजे मुलं राहत होते, नुसते बॅचलर मुलं होते. त्याच्यातून एक मुलगा भिंत त्याच्या अंगावर पडल्यामुळे तो पूर्ण सिरियस आहे म्हणतात. त्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. आणि इथं साधारणतः 8 घरं टोटल 8 घराचे सगळं म्हणजे क्रॅक केलेले आहेत, भिंत पडलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत. आणि इथं कुठली प्राथमिक अजून लोकल कुठले म्हणजे सध्या फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी इथला ताबा घेतल्यामुळे इथं लोकल लोक भेटलेले नाहीत आणि त्यांची आम्हाला पूर्ण डिटेल माहिती कळालेली नाही. सर, आपलं नाव? माझं लिडिंग फायरमन अशोक इंगवले. सर, हे जे जखमी झाले त्यात महिला पुरुषांचा आकडा आपल्याला सांगता येईल का? पुरुष 3, महिला नाही कुणी आम्हाला आढळले आणि एक मुलगी. पुणे शहर पोलीस आणि पोलीस मित्र संघटनेनं पोलीस मित्र आणि विशेष पोलीस अधिकारी यांचा गौरव केलाय. गुरुवारी चिंचवडमध्ये हा कार्यक्रम पार पडला. गणेशोत्सवास पोलीस मित्रांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेनं या पोलीस मित्रांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. उत्सव काळात पोलिसांना मोलाचं सहकार्य पोलीस मित्र निस्वार्थपणे करतात. हे पोलीस मित्र जनता आणि पोलीस यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात. उत्सव काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जाते. कार्यक्रमात पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संपर्क प्रमुख मिलिंद चौधरी, पिंपरी चिंचवड पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष योगेश विनोदे आदी यावेळी उपस्थित होते. 50 पोलीस मित्रांना यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस मित्र उपस्थित होते. मी गोपाल बिरारी, कार्याध्यक्ष पोलीस मित्र संघटना पिंपरी चिंचवड शहर. दरवर्षाप्रमाणे आम्ही गणपती बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ज्या आमच्या पोलीस मित्रांनी आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी जे काही आमचं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना आज या ठिकाणी पोलीस उपायुक्त मानेसाहेब यांच्या हस्ते आम्ही सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल आणि दरवर्षीपेक्षा आमची संख्या वाढत जाते. अशा बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया ह्या अशा बऱ्याच गोष्टींच्या शहरात होत असणाऱ्या ह्या घटनांमुळे सध्या पोलीस संख्याबळ कमी पडते आणि त्यामुळे आम्ही ही सामाजिक कार्यक्रम दरवर्षी पालखीमध्ये, नवरात्रात आणि सोनसाखळीच्या प्रकरणामध्ये आम्ही दरवर्षी पोलिसांना ही मदत करत असतो आणि त्या मदतीच्या कृतज्ञता म्हणून पोलीस आम्हाला सर्टिफिकेट देऊन हा सर्टिफिकेट सोहळा आम्ही सन्मान पार पाडत असतो. मला आज प्रमुख उपस्थिती आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री कपोते साहेब या ठिकाणी हजर आहेत. महाराष्ट्र जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद चौधरी साहेब आहेत. तसेच पोलीस अधिकारी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. महिला पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक कल्पना जाधव मॅडम या ठिकाणी येणार आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत आणि आमचे पोलीस मित्र बहुसंख्येने या ठिकाणी आज हजर राहणार आहेत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कोणत्याच पक्षानं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच ॲडव्होकेट सुशील मंचरकर यांनी आपला प्रचार करण्यास कोर्टापासूनच सुरुवात केल्याचं दिसतंय. उंबरठ्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागलेला दिसतोय. मात्र निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षानं उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. उमेदवारी जाहीर झाली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. व्यवसायानं वकील असणाऱ्या ॲडव्होकेट मंचरकरांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मोरवाडी इथल्या लाल टोपीनगर झोपडपट्टी इथून प्रचाराला सुरुवात करून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. सत्तेसाठी असणारी ही लढत आता चांगलीच रंगात आल्याची दिसत आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत सुशील मंचरकरांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
घराघरात जाऊन नागरिकांना भेटून आणि स्थानिक समस्यांची जाणीव असल्याचं सांगत लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं। या प्रचाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि नगरसेविका गीता मंचरकर उपस्थित होत्या। सर्वात प्रथम मी पिंपरी चिंचवड विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून मी पूर्वीपासून अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत। शैक्षणिक क्षेत्र असून द्या, क्रीडा क्षेत्र असेल, लोकांना न्याय देण्याचा विषय असेल किंवा गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचा विषय असेल, याच्यामध्ये अनेक वेळा मी पुढाकार घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलं तर अनेक झोपडपट्ट्या या ठिकाणी आहेत। झोपडपट्ट्यामध्ये लोक आपलं जीवन अत्यंत कष्टमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते राहतात। त्यांचं राहण्याची जी सुविधा आहे ही पण व्यवस्थित करण्यात आलेली नाही आहे। कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर जनावरं जी आहेत यांच्यासाठी क्रुएल्टी टुवर्ड्स ॲनिमल असा कायदा त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी किती जागेमध्ये किती जनावर त्या ठिकाणी ठेवावी याचा नियम आहे, परंतु माणसाला कुठल्याही प्रकारे अशा सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या नाही आहे। एका घरामध्ये 8-8, 10-10 लोक जरी राहत असतील तर त्यांना जनावरांपेक्षा जास्त वाईट पद्धतीनं या ठिकाणी वागणूक या ठिकाणी मिळत आहे, परंतु कोणताही नेता या ठिकाणी यांच्याकडे लक्ष देत नाही। केवळ मतदान मिळावं या दृष्टिकोनातूनच फक्त त्यांना या ठिकाणी वापरलं जातं। परंतु माझं प्रामाणिक म्हणणं आहे की सगळे गोरगरीब जेवढे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, हे आता सुज्ञ झालेली आहेत, यांना आपला हक्क कळायला लागलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये सगळ्या नागरिकांना एक जो हक्क दिलेला आहे, हा मतदानाचा हक्क दिला आहे। या हक्काच्या माध्यमातून प्रत्येक माणूस आपल्या आवडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडू शकतो आणि तो मत त्या ठिकाणी देऊ शकतो। मी सगळ्या पिंपरी चिंचवड शहरामधल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की कुठल्याही प्रकारे या ठिकाणी करप्शन होऊन देऊ नका आणि चांगला उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, जेणेकरून भविष्यामध्ये आपलं शहर एक चांगलं विकसित शहर म्हणून या ठिकाणी नावलौकिक मिळेल आणि झोपडपट्टी विरहित या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर होईल। याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्यांच्या हक्काची घरं मिळावी आणि मिळण्यासाठी कुठल्याही जास्त कष्ट घेण्याची गरज नसते। वास्तविक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या सगळ्या स्कीम्स या ठिकाणी आहेत। राजीव गांधी आवास योजना आहे, इतर अनेक योजना या ठिकाणी आहेत। त्या योजनेच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतात आणि नागरिकांना त्यांच्या सुविधा मिळू शकतात, परंतु या सुविधा त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम कुणी करत नाही। त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं या सुविधा नागरिकांना मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहोत। तर माझा एक प्रश्न राहील की आता तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की घरं त्यांना भेटली पाहिजे नागरिकांना, पिंपरी चिंचवडच्या बऱ्याच अशा समस्या आहेत ज्या आतापर्यंत पेंडिंग आहेत, किती वर्षापासून पेंडिंग आहेत, तर नेमकं त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा काय प्रयत्न? अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत जे 25 वर्षापासून कुठल्याही नेत्यांनी या ठिकाणी लक्ष घालून केलेलं नाही आहे, परंतु मी प्रत्येक विषयाचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून प्रत्येक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल ते या ठिकाणी आणून नागरिकांना देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि हे नागरिकांना त्यांचे हक्क जे आहेत याच्यापासून कुठल्याही प्रकारे वंचित ठेवणार नाही। पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर उभारण्यात आलेल्या महावितरणच्या प्रकाश भवन या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महावितरणच्या 4 कार्यालयांचं स्थलांतर झालं आहे। आता यापुढे दैनंदिन कामकाजाला याच कार्यालयातून सुरुवात होईल। स्थलांतर झालेल्या कार्यालयामध्ये प्रादेशिक कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता गणेश खिंड मंडल, कार्यकारी अभियंता शिवाजीनगर विभाग कार्यालयांचा समावेश आहे। तर चतुशृंगी मंदिरासमोरील गणेश खिंड उपविभाग कार्यालय हे शिवाजीनगर विभागाच्या जुन्या कार्यालयात स्थलांतरित झाले। तसंच रास्तापेठीतल्या मुख्य अभियंता गुणवत्ता नियंत्रण 2 कार्यालय, अधीक्षक अभियंता चाचणी आणि गुणवत्ता मंडल कार्यालय लवकरच प्रकाश भवनमध्ये स्थलांतरित होणार आहेत। त्यामुळे या स्थलांतरित झालेल्या कार्यालयाची माहिती नागरिकांनी घ्यावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी गरबा आणि दांडियाची मजा लुटण्यासाठी तरुण वर्ग सज्ज झाला आहे। वैविध्यपूर्ण ड्रेसेसना सध्या मागणी वाढत आहे। चित्रपटातल्या ड्रेसची छाप बाजारात पडली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच रामलीला या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या घागऱ्याची यंदाच्या नवरात्रीत क्रेज असल्याचं दिसतंय।
नवरात्र म्हणजे गरबा दांडियाची बहार. या निमित्तानं भाडे तत्वावर ड्रेस घेण्याची क्रेज तरुणाईमध्ये वाढते आहे. एक ड्रेस खरेदी करण्यापेक्षा वैविध्यपूर्ण ड्रेस रोज भाडे तत्वावर घेता येतात. त्यामुळे याला मागणीही तशी जास्तच आहे. रामलीला या हिंदी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घागऱ्याची बाजारात चांगलीच मागणी आहे. रंगीबेरंगी असलेला हा घागरा दिसायला खूपच सुंदर आहे. अनेक रंगांची उधळण घागऱ्यातून होताना दिसतेय. त्यामुळे कोणत्याही रंगांचे दागिने या ड्रेसवर मॅच होतील. या ड्रेसबरोबरच गुजराती पद्धतीचे दागिनेही भाडे तत्वावर दिले जात आहेत. या दागिन्यांमध्ये गळ्यातले, इयररिंग्स, कंबरपट्टा, बिंदी असे दागिने मिळतात. साधारणतः 500 रुपयांचा एक ड्रेस आणि हे दागिने भाडे तत्वावर मिळतो. रामलीला पद्धतीचा ड्रेस विकत घ्यायचा असल्यास 3000 ते 3500 रुपये मोजावे लागणार आहेत. नवरात्रीसाठी पिंपरी तसंच चिंचवडमधील विविध दुकानांमध्ये हे ड्रेस तरुणाईस आकर्षित करत असल्याचं दिसतंय. रुपी बँक डबघाईस आणणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच ही राष्ट्रीयकृत बँकेत विलीन करून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती महेश लांडगे यांनी दिलाय. रुपी बँकेच्या संचालकांमधील वाद तसंच थकीत कर्जाची वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याचं कारण दाखवत रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2013 मध्ये रुपी बँकेवर निर्बंध लादले.
जबाबदार संचालकांवर कारवाई करण्याऐवजी ग्राहकांना 6 महिन्यातून एकदाच काढता येतील असा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला. मात्र ठेवीदारांना 1,000 रुपये तेही एकदाच काढता आले, कारण त्यानंतर दर 6 महिन्यांनी हे निर्बंध वाढवण्यात आले. रुपी बँकेच्या विलिनीकरणाची केवळ चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात रुपी बँकेच्या भोसरी, पिंपरी, काळेवाडी, चिंचवड स्टेशन, निगडी या ठिकाणी शाखा आहेत. बँकेकडे एकूण 1400 कोटींच्या ठेवी असून शहरातील 200 कोटींच्या वर ठेवींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे रुपी बँकेचा प्रश्न मार्गी काढणं आवश्यक असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितलं. तसंच रुपीचं विलिनीकरण लवकर न झाल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशाराही लांडगे यांनी दिला. विज्ञान तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य सुखकारक होत असताना निसर्गाच्या हानीकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पर्यावरण रक्षणाबाबतचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे असं मत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केलं. मायर्स MIT आणि डॉक्टर मंजिरी प्रभू यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलचं उद्घाटन मनेका गांधी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. यंदा या फेस्टिवलचं 2रं वर्ष असून पशु कल्याणातून फेस्टिवलच्या कल्पनेचं स्वागत करून गांधी यांनी येत्या काळात हा फेस्टिवल नक्कीच मोठा पल्ला गाठेल अशी आशा व्यक्त केली. इंग्रजी साहित्यात भारतीय साहित्यिकांचं योगदान वाढत आहे. क्राईम थ्रिलर सारखे परदेशी साहित्य प्रकार भारतीय साहित्यिकांनी निर्माण करावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाबाबत गांधी यांनी आग्रही भूमिका मांडली. प्रत्येक माणसाकडून 40व्या वर्षापर्यंत सुमारे 200 झाडे तोडली जातात. पुस्तकं तयार करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे अनेक भारतीय झाडांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय ऋतुचक्र लक्षात घेऊन वृक्ष लागवड केल्यास देशातील पर्यावरणाचं रक्षण होईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान 5 झाडे लावली पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. साहित्यिकांनी पर्यावरण रक्षणाचा दृष्टिकोन साहित्यातून निर्माण केला पाहिजे. भारतात प्राण्यांची मांसासाठी मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या उपक्रमांमध्ये पर्यावरण रक्षण, वन्यजीव संरक्षणाचा समावेश केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतात. वडील नोकरीनिमित्त अहमदनगर इथं होते तेव्हा अनेकदा पुण्यात येणं जाणं व्हायचं. मात्र आता काही कार्यक्रम वगळता तितकंसं येणं होत नसल्याचं गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, डॉक्टर मंजिरी प्रभू, बिपिनचंद्र चौघुले, MITचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राहुल कराड, MIT स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक प्राध्यापक DP आपटे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुझे मनोज ने एक दफा मनोज को एक फोन आया था कि रात के 11 बजे, सही है ना, कि एक जानवर बीमार है और मनोज ने एम्बुलेंस भेजा उनको उठाने के लिए बिना ये जाने कि कौन है. उसके बाद जब उन्होंने जैकी श्रॉफ जी को फोन किया था इस कार्यक्रम के लिए आने के लिए, तो उन्होंने कहा हाँ मुझे याद है मैं आऊँगा, क्योंकि मैं ही था जिन्होंने फोन किया था और आपने जानवर का बचाव किया. तो जैसे तन्वी अभी कह रही थी कि अच्छे के बहुत लंबे हाथ होते हैं, कहाँ शुरू खेल होता है और कहाँ खत्म ये तो हम भी खुद नहीं जानते हैं. लेकिन इतना मुझे मालूम है कि जब भी हमने कोई जानवर की रक्षा की है उसका जो असर हुआ है वो अच्छा ही हुआ है. मैं बहुत बहुत आभारी हूँ कि गुरुजी स्वयं आए हैं और उन्होंने अपना आशीर्वाद दिया है. मैं धन्यवाद देती हूँ जो जैनी मंच पर बैठे हैं, जिन्होंने जो इतने वरिष्ठ होकर के भी सुबह भी आए थे मेरे पास और इतना उन्होंने इतनी मदद की है, और अभी जो आए हैं आप लोग. मैं खुश हूँ कि मुझे मौका मिला ये नए शेल्टर का उद्घाटन करने का. पीपल फॉर एनिमल्स जब मैंने शुरू किया था तो मेरे पास कितना पैसा था, 10,000 रुपए और एक टाइपराइटर बस. उससे पहले बहुत सालों पहले जब मेरे पति का देहांत हुआ था तो मेरे पति ने कुल मिलाकर मुझे मालूम है कि आज आप लोग यकीन नहीं करेंगे लेकिन बात सच है, उन्होंने मुझे 8 लाख रुपए छोड़े थे. और वो 8 लाख रुपए का मैंने सोचा कि 8 लाख रुपए से जिंदगी तो बनेगी नहीं, चलेगी तो नहीं आगे, तो इससे अच्छा कि सारे 8 लाख रुपए को मैं डाल दूं अस्पताल बनाने में.
और हिंदुस्तान का सबसे पहला जानवरों की संस्था बन गई, जिसको हम मैंने पति के नाम पर डाला। और उस समय मुझे खुद नहीं मालूम था कि क्या करे क्या नहीं, कि मेरी उम्र 23 साल की थी और बैठ करके ना मेरे पास पैसा था आर्किटेक्ट का, और ना किसी को मालूम था कि जानवरों के लिए आर्किटेक्चर होता क्या है। तो 1980 में बैठ करके हमने संजय गांधी एनिमल केयर सेंटर बनाया, जिसमें आज इस वक्त 5,500 जानवर हैं। उसमें 37 ऊंट है जो हमने ईद के लिए जो जा रहे थे उनको बचाया। अभी मैंने 900 ऊंट बचाए थे, अब ये बाकी हैं। और उनको मैं पाली, जब मैंने कल भेजा तो मुझे लगे 4 लाख रुपए उनको भेजने में, जो रो मर करके हम लोगों ने ढूंढा कहीं से। मेरे पास करीबन 2000 भैंस और भैंस के बच्चे हैं, जो कत्ल खाने से हम लोग ट्रकों में जब 90 भर करके जाते हैं, उनको उतारते हैं, उनको लाते हैं। एक 20-30 हजार रुपए लगता है दवाई में, लेकिन हम कर देते हैं। और फिर जब अदालत कहती है कि इनको वापस दे दो कसाईयों में, और अदालत ऑर्डर लाता है, तो हम सब रोते हैं और किसी भी तरीके से हम पीछे के दरवाजे से निकाल करके कह देते हैं कि वो मर गए, और लेकिन हम वापस देते नहीं। और कई दफा हमारे लोग जेल भी चले गए, क्योंकि ये मानने के लिए तैयार नहीं है अदालत के गलत फैसले। आज हम लोग पीपल फॉर एनिमल्स एक नहीं, जो मेरी संस्था है, वो 26 लाख रुपए महीने का खर्चा है। एचए कंपनीचे प्रश्न तसंच कामगारांच्या प्रश्नात स्वतः जातीनं लक्ष घालू असं आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय। पुण्यामध्ये शहा आले असताना त्यांची भेट एचएच्या कामगार संघटनेने घेतली। यावेळी त्यांना दिलासा देऊन लक्ष घालण्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिलं। या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी आणि एचएएमएसचे उपाध्यक्ष अण्णा धुमाळ, एचए मजदूर संघाचे सहाय्यक सचिव सुनील पाटसकर, सहसचिव संजय भोसले, रमेश जाधव, दीपक इनामदार आदी उपस्थित होते। ही भेट पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या निवासस्थानी झाली होती। चिंचवड एम्पायर इस्टेटमधल्या दर्शन अकॅडमी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी वाहन चालकांना वाहतूक नियमांची शिकवण दिली। विद्यार्थ्यांनी हातात घोषवाक्य, वाहतूक प्रतिज्ञा आणि वाहतूक नियमांचे फलक घेऊन वाहन चालकांना अनेक नियम पाळावं असं आवाहन केलं। दर्शन अकॅडमी शाळेमध्ये प्रेम सेवा सप्ताह साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं शाळेच्या विद्यार्थ्यांनी पिंपरीतील मोरवाडी चौकात वाहतूक नियम जनजागृती अभियान राबवलं। वाहतूक नियमांवरील फलक हातात घेऊन विद्यार्थी मोरवाडी चौकात सिग्नलला थांबले होते। वाहतुकीचे नियम पाळा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा, सीट बेल्ट लावा, मद्यपान करून वाहन चालवू नका, हेल्मेटचा वापर करा, नो एंट्रीतून जाऊ नका यासारख्या सूचना फलकाद्वारे विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना केल्या। विद्यार्थ्यांनी स्वतः मला अभिमान आहे की मी वाहतूक नियम पाळतो या घोषवाक्याच्या पट्ट्या बनवल्या होत्या। या पट्ट्या सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांना लावून जबाबदार वाहन चालक असल्याची जाण वाहन चालकांना करून दिली। बांगलादेशमधील ढाका इथं नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई रोलबॉल स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातून भारताचं प्रतिनिधित्व करणारा गोलकीपर अक्षय कोळपकर याच्यावर सध्या संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याचं मोठं समाधान लाभल्याची भावना अक्षयनं केव्ही9शी बोलताना व्यक्त केली। त्याच यशस्वी खेळाडूशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी अमृता उंबाळे हिनं। पुण्यात सुरू झालेला रोल बॉल स्केटिंग खेळ भरपूर सराव आणि ताकद या खेळासाठी लागते, पण त्यातच करिअर करण्याच्या उद्देशानं शहरातील अक्षय कोळपकरनं चंग बांधला होता। वयाच्या 10व्या वर्षापासून खेळात आवड असल्याने याच खेळात करिअर करायचं त्याने ठरवलं। नेहरूनगर इथं स्थायिक झालेल्या अक्षयला टेल्को ग्राउंड खेळण्यास उपलब्ध झाला आहे। घराजवळ हे क्रीडांगण असल्याने अधिकाधिक वेळ त्याला ग्राउंडवर घालवता आला। त्यानंतर अक्षयनं स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लबमध्ये जायला सुरुवात केली आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्याला योग्य दिशा मिळाली। प्रशिक्षक शैलेंद्र पोतनीस यांनी त्याचा कसून सराव घेतला। त्याची उपजत खेळाची असलेली आवड पोतनीस यांनी ओळखून चांगला खेळाडू म्हणून घडवण्याचा मनात निश्चय केला होता। स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळून अक्षयने स्केटिंगमध्ये सराव केला।
रोल बॉल स्केटिंगच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन मुलांना स्पर्धेची आवड आणि सवय व्हावी या विचारानं मार्गदर्शक पोतनीसांनी प्रत्येक स्पर्धेत आपला क्लब उतरवला. पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अक्षय खेळला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत त्यानं आपलं खेळाचं कौशल्य दाखवलं. त्यानंतर तो राष्ट्रीय स्पर्धेत कर्णधार म्हणून झळकला. ही स्पर्धा झारखंडला खेळली गेली होती. साऊथ एशियन बांगलादेश स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर म्हणून त्याची निवड झाली. त्यामुळे भारतीय संघात जाण्याचा त्याचा राजमार्ग सुकर झाला. गोलकीपर म्हणून असलेलं त्याचं कौशल्य अक्षयनं आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत दाखवलं आणि सुवर्ण पदक मिळवण्यात मोठा वाटा मिळवला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पाकिस्तानबरोबर खेळताना मनात असलेली धाकधूक होतीच असं सांगत आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा ताण या स्पर्धेच्या वेळी आपण अनुभवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय रोल बॉल स्केटिंग संघाची जी विजयी टीम आहे ती आपल्याबरोबर आहे. यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. यांच्यासोबत आपण बातचीत करूया की नक्की हा अनुभव कसा होता. नमस्कार, KB9च्या वतीने स्वागत. तुम्ही नक्की कसा हे तुमचा अनुभव कसा होता आणि कशी झाली स्पर्धा? माझी फर्स्ट इंटरनॅशनल मॅच होती म्हणून मला उत्सुकता तर खूपच होती, पण त्यानंतर आम्ही कॅम्प वगैरे जेव्हा अटेंड केला त्यावेळेस बरं वाटलं की आपण इंडियन टीमसाठी शेवटी खेळतो आहे. इंडियाचा ट्रॅकसूट भेटणार आहे ही तर खूप मोठी गोष्ट होती आणि घरच्यांना पण खूप आनंद होता आणि प्रॅक्टिस पण भरपूर केलेली त्यामुळं प्रेशर एवढं नव्हतं. पण मॅचेसच्या वेळेस मग त्यानंतर इंडिया पाकिस्तान फायनल जेव्हा झाली त्यावेळेस प्रेशर खूप वाढलेलं कारण की शेवटी पाकिस्तान अपोजला होती. असं एकंदरीत माझा प्रवास असा होता. तुझं नाव सांग. माझं नाव अक्षय कोळपकर. तू काय म्हणून खेळलास? मी गोलकीपर म्हणून खेळलो. तुझा अनुभव सांगशील कसा खेळला किंवा कसं एक वेगळ्या आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन आपल्या भारताला तुम्ही हे केलं तर तुम्हाला कसं वाटतं आणि तू कसा खेळलास? एक्चुअली मैं 2011 में खेला था. ये अभी इस साल अक्षय कोळपकर खेला. बहुत अच्छा लग रहा है कि उसने खेला इस बार हमारे क्लब से कि कोई खेला और सर है हमारे साथ सपोर्ट करने के लिए और सर ने बहुत सपोर्ट किया है हमें और आगे भी बच्चे हैं हमारे पास नेशनल्स खेलने वाले, इंटरनेशनल्स खेलने वाले बहुत सारे बच्चे निकले हैं और सिर्फ सर के वजह से हम बढ़ चुके हैं आगे बढ़. आपके ग्रुप के बारे में थोड़ा सा बताइए और आपका नाम बोलिए. मेरा नाम अखिल पिल्ले और ये हम लोग स्केट मास्टर स्पोर्ट्स क्लब को रिप्रेजेंट करते हैं. पोटनी सर हमारा कोच है और सर के अंडर मैं पिछले 17 ईयर से कोचिंग कर रहा हूँ. तो हमारे क्लब से मोस्टली बहुत सारे इंटरनेशनल प्लेयर्स निकले जैसे ऋतुजा गुणवंत है, अक्षय कोळपकर है, समीर शेख है, मैं नेशनल प्लेयर्स बहुत सारे सूर्या टट्टू है, नेशनल प्लेयर्स बहुत सारे निकले हैं हमारे क्लब में से. आप बोलिए आपका कैसा था एक्सपीरियंस? मैंने एक्चुअली खेला था 2011 में नेशनल. तब मेरा फर्स्ट टाइम वो नेशनल था. तब मुझे बहुत अलग फील हो रहा था कि मैं नेशनल में पहुंचा हूँ. तब बहुत खुशी हुई थी बट तब मेरा पोजीशन नहीं आया था. बट वो सब हमारे सर की वजह से हुआ. जितनी बार भी हम लोग पहुँचे स्टेट, नेशनल, डिस्ट्रिक्ट सब सर की वजह से हुआ है. तो आज हम लोग प्राउड करते हैं कि हम लोग पोतनी सर के बच्चे. नाम बोलो आपका? सूर्या थट्टू. यंदाचा गोलकीपर म्हणून अक्षय कोळपकर खेळलेला आहे. त्याचे थोडेसे आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊयात. एक्सपिरियन्स असा होता की म्हणजे मी कीपिंग तर भरपूर वेळा केली आहे आणि मला सुरुवातीपासून पहिल्या दिवशी जेव्हा रिंकवरती आलं तर त्या पहिल्या दिवसापासून मला कीपिंग ह्याच्यासाठीच ठेवलं आहे राखीव. आणि त्यानंतर मी हळूहळू प्रगती करत गेलो आणि जेव्हा पहिली इंटरनॅशनल होती, पहिली मॅच होती त्यावेळेस थोडे माझे म्हणजे मनस्थिती अशी होती की आता करू तरी काय, कारण की गोल समजा माझ्यावर केला तर ते खूप मोठं भारतासाठी बॅड लक असणार आहे. त्यामुळं मला एवढंच माहिती होतं की आपण किती काही झालं तरी गोल अडवायचे, म्हणून जेवढा प्रयत्न करू शकलो आणि तेवढं सक्सेसफुल झाला. आणि इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळेस फक्त थोडं टेन्शन होतं बट ते पण व्यवस्थित झालं. ओके, आत्ता तर तू यंदा भारताला रिप्रेझेंट केलं, पण तुझा प्रवास कसा होता? तू पहिल्यांदा कुठल्या वर्षी सुरुवात केली आणि तुला घरातून कसा सपोर्ट मिळाला? मी सुरुवात ॲथलेटिक्सपासून केली. ॲथलेटिक्स मी करत राहतो आहे ॲथलेटिक्स आत्ता पण त्यानंतर सायकलिंगमध्ये मला नॅशनल आहे. मग त्यानंतर मग मी स्केटिंगमध्ये आलो. स्केटिंगमध्ये आल्यावर मग सरांनी मला सुरुवातीला बेसिक जे असतं पहिले स्पीड, त्यानंतर कंट्रोलिंग, मग सगळ्या सरांनी तसं शिकवलं. मग त्यानंतर मग मला गोलकीपिंगसाठी म्हणजे रोल बॉलसाठी त्यांनी तयार केलं.
रोल बॉलमध्ये माझं गोलकीपिंग चांगलं होतं, त्यांनी म्हणून त्यासाठी मला गोलकीपर म्हणून ठेवलं. मग जेवढे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल जेवढे सगळे झाले ते त्यासाठी मी गोलकीपर म्हणून ॲज अ गोलकीपरच होतो. सो बाकीच्यांना पण मग कळायला लागलं की गोलकीपर आहे, हा व्यवस्थित करतो आहे. मग हळूहळू मला चान्स भेटत गेले आणि आजचा म्हणजे इंडियाचा जो चान्स होता तो खूप मोठा होता. ओके. पण या ज्या खेळामध्ये तुला इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि तुला मग यातच करिअर करायचं असं तू कसं ठरवलं? बेसिकली आपण कधी पण लहानपणी जेव्हा कुठलाही खेळ खेळतो तर आपल्याला एक खेळाची आवड असते. तर मला तसं स्केटिंगची खूप आवड होती. मी पहिलीत असताना मी स्केट्स आणलेले आणि त्यानंतर मी ह्याच रिंकवरती स्केटिंग हळूहळू करत होतो. त्यावेळी मी मोठ्या मुलांना सरच प्रॅक्टिस घ्यायची, पण मोठ्या मुलांना तेव्हा बघायचो. तेव्हा मी सरांकडे प्रशिक्षण घेत नव्हतो, पण तरी त्यांना बघायचो. मग वाटायचं की आपण पण काहीतरी करून दाखवू. आणि जेव्हा आमच्या क्लबमधले इंटरनॅशनल खेळले, जेव्हा त्यांना मेडल भेटलं, त्यावेळेस मला पण वाटायला लागलं की आपण कुठेतरी कमी पडतो, आता काहीतरी केलं पाहिजे. मग त्यामुळं मी हळूहळू मग प्रगती करत गेलो. मी जेवढे होतील तेवढे मॅचेस अटेंड करत गेलो आणि त्यामुळं हा चान्स शेवटी भेटला मला. तुला काय वाटतं की घरातल्यांचा सपोर्ट किती इम्पॉर्टंट असतो? घरातल्यांचा सपोर्ट म्हणजे त्यांच्याशिवाय तर मी शून्य होतो. भरपूरसे मोठे लोक होऊन गेलेत, त्यांनी खूप माझ्यापेक्षा जास्त कष्ट केलेत. मी त्यात कुठं अजून नाही आहे, मला अजून खूप पुढं जायचं आहे. पण घरातल्यांनी म्हणजे आईवडिलांनी म्हणजे फायनान्शियल मदत खूप महत्त्वाची असते, कारण त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तर त्यांनी मला कधी कुठल्या फायनान्शियल प्रॉब्लेम दिसून नाही दिला. असतील मला माहीत नाही, पण दिसून तरी मला दिलेलं नाही. आणि आत्ता पुढं ते म्हणतात की तुला जे खेळायचं ते खेळू शकतो आणि शेवटी शेवटी माझं करणार आहेत सगळं. माझा शब्द नाही ते सगळं बोला. बरं, शाळेचा सपोर्ट कसा होता किंवा तुला कॉलेज करतोयस किंवा त्या सगळ्या गोष्टी करून हे करणं हे कितपत हे होतं आणि तुला कसा मग त्याच्यातून सपोर्ट होता? मी BCom करतोय बेसिकली, सो अभ्यास करायला लागतो. पण कसं आहे की एक आवड असते कुठल्याही गोष्टी. आपल्याला अभ्यास असो किंवा कुठली गोष्ट असो, आपल्याला जी आवड आहे ते आपण करून दाखवतोच. मग अभ्यास करत करत मी स्केटिंग आणि माझं जो फिटनेस वगैरे जो वर्कआउट आहे तो सगळं करतो. आणि मला काही एवढं डिफिकल्ट वाटत नाही की अभ्यास पण आहे आणि म्हणजे स्पोर्ट्स पण आहे. पण आता कसं की करिअरच्या दृष्टीने बघायला गेलं तर अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळं आता कॉन्सन्ट्रेशन तिकडे थोडं व्यवस्थित आज जास्त झालं पाहिजे, कारण हे ग्रॅज्युएशनच्या वर्षात माझे हे मिस करून चालणार नाहीत. म्हणून अभ्यास पण मला व्यवस्थित ठेवायला लागला. चांगला गुरु मिळाला तर चांगला शिष्य घडतो आपण असं म्हणतो, पण तुझे गुरु कसे आहेत आणि तुला त्यांचा कसा पाठिंबा मिळतो? माझे गुरु म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी क्लासवरून जस्ट आलो घरी आणि त्यानंतर मग मी झोपलो. मग सरांनी मला फोन करून त्यांनी बोलून घेतलेलं रिंकवरती ये, आणि मग त्यांनी रिंकवरती आल्यावर मला खूप उशीर झाला होता ऑलरेडी. मग त्यांनी माझा वेगळा वर्कआउट घेतला, त्यांनी माझ्याकडून सगळं करून घेतलं आणि मग मला तेवढे रागवले पण की तू आला का नाही. मग अशातली गोष्ट आहे ती. म्हणून सर म्हणजे लहानपणापासून त्यांनी मला गाईड केलं. ते कधी म्हणजे असं वाटून देत नाही की तू लांबचा आहे, सगळे एकत्र आहेत. पण कसं शेवटी कष्ट पण आपले आहेत. मग आपल्याला कष्ट घेणं तेवढं गरजेचं. गुरु आपल्याला फक्त मार्ग दाखवून देतो, आपलं जे करायचं ते आपल्याला करायचं. म्हणून त्यांचा तर 90% त्यांचाच वाटा आहे, 10% मी जे करतोय ते. त्यामुळं 100% कुठे 99-100% होत राहते ते. किती तास तू या खेळाला देतोस सध्याला? 2 तास आमचा वर्कआउट असतो डेलीचा. तर 2 तास मी 7:30 to 9 असं खेळासाठी टाईम देतो. आता तू याच्यातच करिअर करणार असं ठरवलं आहेस का, आणि याच्या पुढची तुझी वाटचाल कशी असेल? बेसिकली इंडियामध्ये बघायला गेलं तर स्पोर्ट्समध्ये करिअर नाहीच. क्रिकेटर्स फक्त करू शकतात, बाकी अदर स्पोर्ट्स म्हणलं तर नाही, त्यांना एवढं ब्राईट फ्युचर नाही. त्यामुळं मी असं तर नाही म्हणणार की पूर्ण करिअर माझं स्पोर्ट्सवरती डिपेंड आहे. माझा अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. अभ्यास मी कसं बॅलन्स ठेवलं तर माझं कुठंतरी चांगलं होणार आहे. फक्त स्पोर्ट्सवरून मला कोणी सर्टिफिकेट देऊन म्हणजे नोकरी किंवा काही देणार नाही. आणि भरपूरसे बघितले आत्तापर्यंत सर्टिफिकेट घेऊन जातात इंडियाचे, काय उपयोग होत नाही. मग त्याच्यावर डिपेंड राहून उपयोग नाही. म्हणून मला अभ्यास पण करायला लागणार तेवढं. या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना तू काय सांगशील आणि तू कसं म्हणजे सांगशील की काय करायला हवं याच्यासाठी? हा खेळ खरं तर नवीन आहे. भरपूरशी मुलं आता ह्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेत, पण हा खेळ अजून पण लोकांना माहीत नाही की हा खेळ नेमका कसा खेळला जातो. त्यामुळं एकदा लोकांना कळालं की हा खेळ कसा आहे, मग ते त्यांच्या मुलांना पाठवत राहतील. मग त्यांनी इंटरेस्ट वाढेल मुलांचा. आणि ह्या खेळात एक की कष्ट खूप आहे, कारण की हा खेळ वाटतं तेवढं सोपं
नाही, आपण बघतो स्केट्सवरती कंट्रोल प्लस बॉलवरती कंट्रोल पासिंग आहे आणि मग शूट पण, म्हणून एवढा सोपा हा खेळ नाही आहे. ज्यांना उत्सुक आहे ह्या खेळात करिअर करण्याचे त्यांना खूप कष्ट करायला लागते आणि आधीच भरपूर प्लेअर ह्या खेळात दिग्गज प्लेअर आहे, आम्ही काहीच नाही सध्या, तर दिग्गज प्लेअर त्यांना आम्हाला कुठंतरी त्यांच्या बरोबरीने चालायचं. जर गुरु मोठा असेल तर नक्कीच तो आपल्या शिष्यालाही आपल्या जवळचं पुरेपूर ज्ञान देतो, कारण पुढे जाऊन शिष्याच्या नावानं गुरु ओळखला जातो असं म्हटलं जातं. तसंच काहीसं अक्षय आणि शैलेंद्र पोतनीस सर यांच्या बाबतीत घडलं. आपल्या शिष्याची ग्रहण करण्याची क्षमता ओळखून पोतनीस यांनी त्याला खेळाचं सखोल ज्ञान दिलं. सकाळी त्याला फोन करून ग्राउंडवर बोलवण्यापासून ते त्याच्या प्रत्येक अडचणींना सामोरं कसं जायचं हे सर्व त्याला शिकवण्यात पोतनीसांनी कसर सोडली नाही. त्यामुळेच अक्षय उत्कृष्ट गोलकीपर म्हणून घडत गेला. या खेळात गोलकीपरचं काम मोठं असतं. खेळताना त्याला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते, पण या सगळ्या दुखापतींकडे दुर्लक्ष करून खेळून निखळ आनंद कसा मिळवावा हे अक्षय त्यांच्याकडूनच योग्यरित्या शिकला. पहिल्यांदा आम्ही पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या अंतर्गत होणार आमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अक्षय खेळला होता. तिथून त्याची निवड महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी झाली. राज्यामध्ये देखील सर्वोत्कृष्ट गोलकीपिंग त्यांनी केलं, त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्याची निवड झाली होती. तर छत्तीसगडला, झारखंड या ठिकाणी टाटानगरला या स्पर्धा झाल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्यांनी त्या स्पर्धेसाठी गेला होता. तिथून त्याची निवड ही भारतीय संघासाठी म्हणजे कॅम्पसाठी झाली होती. तो झारखंड टाटानगरलाच झाला आणि तिथून पुन्हा भारतीय संघ निवडला गेला. तो बांगलादेश येथे झालेल्या साऊथ एशियन चॅम्पियनशिपसाठी त्यांनी प्रतिनिधित्व भारताचं केलं होतं. सर, असं म्हटलं जातं की प्रत्येक खेळाडूला शिकवण्यासाठी किंवा त्याला घडवण्यासाठी एक शिक्षक जबाबदार असतो. बरोबर. तर नेमकं तुम्ही अक्षयला घडवण्यामागे कितपत कार्य केले काय सांगाल? अक्षय वयाच्या 10व्या वर्षापासून तो माझ्याकडे हा खेळ शिकतोय आणि आज त्याचं वय आहे 22. तोपर्यंत त्याला चांगल्या पद्धतीने त्याला मोटिवेट केलेलं आहे, मोल्ड केलेलं आहे आणि तो आता चांगला गोलकीपर म्हणून भारताचं नेतृत्व पुढे जागतिक स्पर्धेसाठी सुद्धा करेल अशी आशा वाटते. 2003 या खेळाची निर्मिती पुण्यामध्ये बालशिक्षण विद्यामंदिर कोथरूड या ठिकाणी झाली. हा भारतीय खेळ आहे. महाराष्ट्रामध्ये खेळाची निर्मिती झाली, पुण्यात झाली. तो मोठा अभिमान आम्हाला पहिला आहे. आणि त्या खेळाचे जनक म्हणजे एका क्रीडा शिक्षक म्हणजे राजू दाभाडे यांनी या खेळाची निर्मिती केली पुण्यामध्ये. त्यानंतर पुण्यातून तो खेळ आपल्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये टाटा मोटर्स विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये मी आणला आणि त्यानंतर या खेळाची निर्मिती होता आज तसं पाहायला गेलं तर जगभरात हा खेळ पोचला. 50 देश हा खेळ खेळत आहेत आणि आज या खेळ 2003 या खेळाची निर्मिती झाल्यानंतर 2008 साली भारत पाकिस्तान सिरीज ही पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये झाली होती. त्याच्यानंतर 2011 पहिला वर्ल्ड कप हा पुण्यामध्ये झाला. त्या भारतीय संघाचा मी स्वतः मार्गदर्शक होतो. त्यानंतर 2013 वर्ल्ड कप केनियामध्ये झाला, कंपाला नेरोबीमध्ये आणि त्यामध्ये भारतीय संघाची कर्णधार ऋतुजा गुणवंत म्हणून आपल्याकडची मुलगी होती. पहिली साऊथ एशियन चॅम्पियनशिप बांगलादेशमध्ये झाली, त्यावेळेला आपले सौमित्र जोशी आणि योगेश सोमन हे 2 खेळाडू खेळले. तर पहिल्या वर्ल्ड कपमध्ये अखिल पिल्ले हा तो खेळला, त्या भारतीय संघातून खेळला. भारताला रौप्य पदक पहिल्या वर्ल्ड कपमध्ये मिळालं. दुसरा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये ऋतुजा गुणवंत आपली महिला संघाची कर्णधार होती भारतीय संघाची, तिला सुवर्णपदक मिळालं. त्याच्यानंतर साऊथ एशियन पहिली झाली, तिथं ते आपल्याला भारताला सुवर्ण. आत्ता दुसरी साऊथ एशियन झाली, त्यामध्ये अक्षय कोळपकर याची भारतीय संघातून गोलकीपर म्हणून त्याची निवड झाली होती आणि त्या ठिकाणी फायनल मॅच भारत वर्सेस पाकिस्तान अशी झाली. त्याच्यामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये अक्षयचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. इंदिरा कॉलेजला अक्षयला सायकलिंग, रोलबॉल, ॲथलेटिक्स या खेळांची विशेष आवड आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या आवडीच्या खेळात आपल्या मुलांना नैपुण्य मिळवावं असं अक्षयच्या वडिलांना वाटतं. त्यामुळे अभ्यासात इतके टक्के मार्क मिळवायलाच हवे असं आम्ही कधी अट्टहास केला नाही असं सुनील कोळवकर म्हणाले. तसंच आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं, परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेनं आमच्या मुलांकडे लक्ष दिलं नाही अशी खंतही त्यांनी यावेळी KB9 न्यूज जवळ व्यक्त केली. त्यामुळे यापुढे तरी पालिकेनं शहरातील अशा खेळाडूंकडे लक्ष द्यावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. अक्षय हा फिजिकली फिट आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, फिजिकली फिट याचा अर्थ काय की या खेळात हा जो रोल बॉल आहे, हा गोलकीपर आहे. गोलकीपरचा मनगट सुद्धा या खेळामध्ये पिचकतं आणि ही फार मोठी रिस्क आहे. पण रिस्क घेतल्याशिवाय आज आहे ना कोणतीही गोष्ट होत नाही. आज त्याला त्या गोष्टीची आवड आहे, मला त्याबद्दल त्याचा अभिमान वाटतो आणि ते जमून गेलेलं आहे.
आणि थोडंसं रिस्क हा फॅक्टर आपण मुलांना जर प्रत्येक पालक करत बसला की मनगट पिचकेल किंवा अजून काय होईल तर ते शक्य नाही आहे. देशाचं नाव पुढे जाणार नाही. हे कुणी ना कुणी करायला हवंय, त्याप्रमाणे मी करत आहे. दरम्यान अक्षयच्या या यशामुळे भारताचं तर नाव सगळीकडेच झालं, पण त्याचबरोबर अक्षयनं आपलं नाव एका वेगळ्या विक्रमात कोरलं आहे. त्यामुळे अक्षयच्या यापुढील वाटचालीस आमच्या KB9 परिवाराकडून शुभेच्छा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना भाजप युती कायम. कोर कमिटी बैठकीनंतर भाजपचं स्पष्टीकरण. दिवसभराच्या सर्व चर्चांना भाजपकडून पूर्णविराम. विठ्ठलनगर झोपडपट्टी प्रकल्पात करोडो रुपयांचा फेरफार. विरोधी पक्षनेते विनोद नढे यांचा आरोप. वाल्हेकरवाडीत गॅस गळतीच्या स्फोटात 6 जण जखमी. 4घांची प्रकृती गंभीर. शुक्रवारी पहाटेची घटना. नवरात्रीसाठी रामलीला घागऱ्यांना तरुणींची पसंती. भाडे तत्वावर ड्रेस घेण्यावर भर. आणि भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याचं समाधान. सुवर्ण पदक विजेता अक्षयनं KB9 जवळ व्यक्त केल्या भावना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त KB9 न्यूज. नमस्कार.